नमस्कार, आपलं स्वागत आहे डेली न्यूजपेपर मध्ये. आज आपण बघूया द इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू. सुरुवात करूया इंडियन एक्सप्रेस पासून. सुरुवातीला या ज्या आहेत थोड्याशा पॉलिटिकल न्यूज आहेत किंवा ज्याला म्हणता येईल मिसयूज ऑफ सेंट्रल एजन्सीज, परंतु ते एक फार छोटा टॉपिक आहे आणि कंटिन्यू डिबेट आहे, त्यामुळे आपण ते काही बघू नये. महाराष्ट्राने जे आहे इंडस्ट्री आता त्यांना प्रमोट करण्यासाठी थोडंसं ज्या गोष्टींवर स्टे होता ते काढून टाकलाय. काही त्यांचे जे प्रपोजल होते आता वेदांता फॉक्सकॉन नंतर, तर ठीक आहे, यातून जी प्रोग्रेस होईल ती चांगली आहे. पब्लिक डिबेट व्हायलाच हवी अशा गोष्टींबद्दल. ही एक न्यूज थोडीशी कामाची आहे की यामध्ये हे म्हणतं, सुप्रीम कोर्ट म्हणतंय की जे डेथ रो दिली जाते ती ट्रायल कोर्ट जे आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट सुद्धा डेथ रो देऊ शकतं. आणि त्या डेथ पेनल्टीमुळे काय होतं, बऱ्याच वेळा त्यांना लोकांना व्यवस्थित रिप्रेझेंट करायला संधी मिळत नाही किंवा तेवढे त्यांना रिसोर्सेस नसतात, तेवढे लिटरेट नसतात. तर एक कॉमन प्रोसिजर असायला हवी जी की सुप्रीम कोर्ट डिसाईड करेल की जो एखादा अक्युज्ड आहे हेनस क्राईमचा किंवा त्याला जर का डेथ पेनल्टी तुम्ही अवॉर्ड करण्याचा विचार करत असाल तर कोणते पॅरामीटर विचारात घ्यायला हवे किंवा त्याला कशा प्रकारे स्वतःला डिफेंड करायची संधी देण्यात यायला हवी, याबद्दल सुप्रीम कोर्ट विचार करत आहे. 5 जज बेंचकडे त्यांनी रेफर केलंय मॅटर आणि ते मॅटर आता म्हणजे एखादी कॉमन प्रोसिजर सुप्रीम कोर्ट त्यातून इव्हॉल्व करेल. तर जे आपलं राईट टू लाईफ अँड लिबर्टी आहे आर्टिकल 21, तर त्या अँगलमध्ये किंवा ओव्हरऑल जो राईट टू फ्रीडम आहे आर्टिकल 19 ते 22, त्यामध्ये ही स्कीम ज्याला म्हणता येईल सुप्रीम कोर्ट कसं नेहमी नवीन नवीन इव्हॉल्युशन करत असतं आणि अजून जास्त जे आहे नागरिकांना अधिकार देण्याचा प्रयत्न करतं, ते आपल्याला इथं दिसते. डायरेक्टली ती न्यूज काही कुठे वापरता येणार नाहीये, फक्त असं एखाद्या वेळेस फंडामेंटल राईट्सचा प्रिलिम्स रिलेटेड काही प्रश्न येऊन जातो, त्यामध्ये ते आहे. नंतर काश्मीरमध्ये जे आहेत आता थिएटर ओपन होणार आहे 30 वर्षानंतर, तर ही ज्याला म्हणता येईल पॉझिटिव्ह स्टेप आहे. आणि तिथली मिलिटन्सी कशी कमी होत आहे, त्या मिलिटंट लोकांनी जे आहे तिथले फोर्सफुली जे आहेत थिएटर बंद केले होते. तर ओव्हरऑल लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कशी इम्प्रूव्ह होत आहे किंवा पीस कशी येत आहे हे थोडं यातून आपल्याला दिसतं. पॉलिटिकल गोष्टी आहेत त्यामुळे आपल्या कामाच्या नाहीत. डिस्ट्रिक्ट रुरल बॉडी हे जे आहेत पंचायती राज, त्यांना फंड्स फंक्शनरीचा जो इश्यू आहे जो आपण स्टॅटिक मध्ये वाचत असतो GS2 साठी, ते आहे. म्हणजे ती न्यूज आहे पण ही न्यूज काही अशी वेगळी नाही आहे आणि स्टॅटिक सिलेबस मध्येच आपल्याला ते करंट अफेअर्स मध्ये कसं त्याचं मॅनिफेस्टेशन होतंय ते दिसतंय की त्यांना फंड्स व्यवस्थित मिळत नाहीयेत. लोकल ज्या आहेत आपल्या पंचायती राजच्या ज्या बॉडी आहेत. ग्लोबल वॉर्मिंगचं अजून जुलै ऑगस्ट जे आहेत ते 6th वॉर्मेस्ट इन 143 इयर्स आहेत. कंटिन्युअस ज्या वर्षामागून वर्ष हॉटेस्ट येत आहेत, 15, 16, 17 हे सगळे हॉटेस्ट राहिलेले आहेत. तर हेच ग्लोबल वॉर्मिंग आपल्याला आता आपल्या म्हणजे आलेली आहे आपल्या लाईफमध्ये आणि त्याचे परिणाम आता दिसत आहेत. स्कूल बद्दल ही जी डिबेट आहे ती ऍज सच एक्झामसाठी काही कामाची म्हणता येणार नाही. मान्सून विड्रॉवल चालू होणार आहे 2 दिवसात, तो स्टॅटिक मध्ये येणार आहे. त्यामध्ये काही क्लायमेट चेंजमुळे चेंजेस थोडेसे येत आहेत, परंतु तो अजून ट्रेंड जो आहे फुल्ली त्याला म्हणता येईल एस्टॅब्लिश नाही झालाय. पॉलिटिकल टाईप ह्या न्यूज आहेत त्यामुळे आपल्या कामाच्या नाहीत. सिक्युरिंग बेसिक स्ट्रक्चर या आर्टिकल मध्ये त्यांनी हिस्ट्री दिली आहे की बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन पर्यंत सुप्रीम कोर्ट कसं आलं. सुरुवातीला जे होतं 51 वगैरे मध्ये गोलकनाथ वगैरे, नंतर ज्या जजमेंट होतं 67च्या वगैरे, त्यामध्ये सुप्रीम कोर्ट म्हटलं होतं की फंडामेंटल राईट्स ऍब्सोल्यूट आहे, त्यांना अमेंड नाही करू शकत. मग ते जे कॉन्स्टंट टसल होतं एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी मधलं, त्यामधून मग 1973चा जे आहे एक अमेंडमेंट आली आणि ती अमेंडमेंट जी आहे ज्याला म्हणता येईल बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन जे आलं, त्यामधून त्याच्या आधारावरच आपण आज जी आहे सुप्रीम कोर्टची म्हणजे ती एक ज्याला म्हणता येईल लँडमार्क जजमेंट आहे. आणि मग ती आली कशी त्याचं त्यांनी हिस्ट्री दिली आहे. हे सगळं आपण लक्ष्मीकांत मध्ये वाचतोच, त्यामुळे आपल्यासाठी त्यात काही नाही. हे पॉवर गेम्स म्हणजे हे जे नवीन इलेक्ट्रिसिटी बिल आलेलं आहे की
पण ते अजून आलं नाही, त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे. ते जेव्हा पास होईल तेव्हाच ते आपल्या कामाचं असेल. टेकिंग ऑफ द हिजाब, हे जे इराणमध्ये एक मुलगी मेली आहे प्रोटेस्ट करताना, हिजाब न घातला किंवा काढला. तर त्या इराणमध्ये वगैरे जे आहेत हे प्रोटेस्ट होत असतात रिपीटेडली. इराण असो, सौदी अरेबिया असो, त्यांच्याकडे ते मॉरल पोलीस आहेत, ज्यांनी ते फॉलो नाही केला ड्रेस कोड वगैरे त्यांना पकडतात, शिक्षा होते, गुन्हा दाखल होतो. तर त्या विरुद्ध ज्याला म्हणता येईल रिपीटेडली प्रोटेस्ट सुरू असतात. 79चं जे रिव्हॉल्युशन झालं आणि त्यानंतर जे इस्लामिक रिपब्लिक बनलं इराण, त्यानंतर हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि ह्या रिपीटेडली प्रोटेस्ट होत असतात इराणमध्ये. आणि ज्याला म्हणता येईल स्त्री स्वातंत्र्याचा हा एक मुद्दा आहे. आपण एक्झामसाठी असं आपल्याला काही ते सरळ कोणी काही विचारणार नाही किंवा IR मध्ये सुद्धा विचारणार नाही. रिथिंकिंग युनिव्हर्सिटीज, यांनी तेच म्हटलं इंडियन युनिव्हर्सिटीजचे प्रॉब्लेम काय आहेत, टॉप 500 मध्ये 10च आहेत, एम्प्लॉयबिलिटी आपल्या ग्रॅज्युएट्सची चांगली नाही, काय करायला हवं, इंडस्ट्री अकॅडमी कोलॅबोरेशन करायला हवं, जास्त फंड द्यायला हवे, रिसर्च करायला हवा. हे सगळे स्टॅटिक काइंड ऑफ रेग्युलर टॉपिक्स आहेत, त्यामुळे त्या आर्टिकल मधून घेण्यासारखं आपल्यासाठी काही नाही. राजामोहन यांनी याबद्दल आज बोललेलं आहे, ज्याला म्हणता येईल रशिया आणि रशियाची जी आता पॉवर या युक्रेन युद्धामुळे खूप जास्त खच्चीकरण होणार आहे, त्याचं काय इश्यू येणार आहे. तर रशियानं जे युक्रेन युद्ध सुरू केलं, तर त्या युक्रेन युद्धामध्ये आता काय होतंय की त्याच्या आजूबाजूच्या नेबर्सना सुद्धा टेन्शन येतं. एक तर रशियाची स्वतःची पॉवर कमी झाली, मग ते जो वेस्ट, आपल्याला त्यातून प्रॉब्लेमच येणार आहेत. वेगवेगळे जे अनालिस्ट आहेत, वेस्टर्न असो किंवा इंडियन असो, ते वेस्टला दोष देतात की त्यानं तुम्ही रशियाला चायनाच्या आर्म्समध्ये ढकललं. पण ते ढकललेलं असो किंवा रशिया स्वतः गेलेलं असो, असं यांचं म्हणणं आहे, ते आपल्यासाठी वाईटच आहे, त्याचा रिझल्ट आहे. कारण की जर का आपण रशिया थ्रू जो आहे सेंट्रल एशियात आपला इन्फ्लुएन्स थोडासा वाढवत होतो किंवा मेंटेन करत होतो, नंतर रशिया जर का पॉवरफुल असेल तर चायनाला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला त्याची मदत होईल किंवा झाली असती इतके दिवस. परंतु आता रशिया जर का विकंड असेल किंवा ज्याला म्हणता येईल वेस्ट सोबत त्याचे भांडणं असतील, तर मग आपल्याला सुद्धा डिप्लोमॅटिक कॉस्ट पडते की रशिया सोबत जर का डील करायचं असेल तर. वेस्ट आणि रशियाची जितकी जास्त टेन्शन्स असतील तितकं आपल्याला पॉलिटिकल कॅपिटल खर्च करावं लागेल थोडंफार ही रशियाशी डील करण्यासाठी. ऑइल घेण्यासाठी किती जे म्हणू शकतो आपण, किती जास्त त्यावर गोंधळ झाला, नंतर डिफेन्स इक्विपमेंट घेण्यासाठी. तर जर का रशिया वेस्ट सोबत पीसफुल असेल तर आपल्यासाठी ते तसंही फायद्याचं आहे. मग आपल्या रशिया सोबतच्या डिलिंग्सला कोणी काही आक्षेप फारसा घेतला नसता. नंतर चायनानं जे आहे ऑल वेदर आलाय म्हटलेलंच आहे. नंतर आता पुतीनला जे सँक्शनला ज्याला म्हणता येईल बायपास करण्यासाठी चायनावर, म्हणजे चायना जे एनर्जी परचेसेस करेल रशियाकडून त्या गोष्टीवर अवलंबून राहावं लागेल किंवा चायनासोबत होणाऱ्या ट्रेड साईडवर अवलंबून राहावं लागेल. नंतर युक्रेन युद्धामुळे काय झालंय, अजून जे सेंट्रल एशियन कंट्रीज आहेत, कझाकस्तान, जॉर्जिया वगैरे, त्यांचेही धाबे दणाणलेले आहेत की जे म्हटलंय काही दिवसाआधी प्राईम मिनिस्टर जे आहेत रशियाचे, त्यांनी ट्विट केलं होतं की जे अर्लियर रशियन रिपब्लिक होतं किंवा एम्पायर होतं तसं आपल्याला पुन्हा बनवायचं आहे आणि कझाकस्तान वगैरे हे पुन्हा आर्टिफिशियल देश आहेत. तर यांना वाटतं की आता युक्रेनवर आज आले उद्या आमच्यावर हमला करतील, त्यामुळे हे सगळे जे आहेत आता दुसरीकडे बघतायत की आता कुठून तरी आपल्याला सपोर्ट मिळायला हवा. थोडं इंडियाचा प्रेझेन्स त्यांना असलं तर म्हणजे त्यांच्यासाठी बेटरच आहेत, पण ते चायनाकडे जास्त बघत आहेत कारण की चायना त्यांना वाटते इफेक्टिव्हली काउंटर करू शकतो रशियन, ज्याला म्हणता येईल जी हेजिमनी आहे. जर का चायना मोठा असेल तर मग तो रशियाच्या हिशोबाने जे म्हणता येईल म्हणजे सेंट्रल एशियन देशांना सिक्युरिटी ही चायना सोबतल्या डीलिंग मधून जास्त वाटते. रिसेंटली जे आहेत कझाकस्तानमध्ये झी जिनपिंग गेले होते आणि त्यांनी जे आहे ते स्टेटमेंट दिलेलं आहे तिथं की टेरिटोरियल इंटिग्रिटी बद्दल, आणि त्यामध्ये असं म्हणलंय की नॅशनल इंटिग्रिटी जे आहे, इंडिपेंडन्स आहे, सोव्हरेनिटी आहे, त्याला जे आहे म्हणजे ते खूप जास्त गरजेचं आहे देशांचं किंवा त्याच्यासोबत कॉम्प्रोमाइज नाही होऊ शकत. तर असं म्हटलं जातं स्टेटमेंट रशियाकडे डायरेक्टेड होतं. तर मग जर का सेंट्रल एशियन देशांना चायना असं अश्युरन्स देत असेल तर किंवा त्यांच्या इंटिग्रिटीबद्दल, टेरिटोरियल इंटिग्रिटीबद्दल बोलत असेल तर मग ते चायना सोबत जास्त जवळ जाणार आहेत. आपण सुद्धा जे आहे रशिया इंडिपेंडंट आता सेंट्रल एशियन पॉलिसी घेतोय. सेंट्रल एशिया सोबत आपण जे रिपब्लिक डेला त्यांना बोलवलं होतं, अजित दोवल यांनी जे त्यांच्या रक्षा मंत्र्यासोबत किंवा डिफेन्स ऍडवायझर सोबत मीटिंग घेतली होती अफगाणिस्तान सिच्युएशन बद्दल. तर ओव्हरऑल जे आहे तर जे म्हणता येईल रशियाचं जे ॲग्रेशन आहे ते आपल्यासाठी त्रासदायक ठरतंय आणि चायना तो व्हॅक्यूम भरून काढतोय आणि आपल्यासाठी ते पुन्हा एक हेडेक राहणार आहे.
टाइम फॉर ग्लोबल डिजिटल गव्हर्नन्स यांचं म्हणणं आहे की ज्या G20चा आपण आता चेअर बनणार आहे, तो ग्लोबल डिजिटल गव्हर्नन्स बद्दल आपण चर्चा करायला हवी किंवा इनिशिएटिव्ह घ्यायला हवा. डाटा प्रोटेक्शन असेल किंवा जे बिग टेक कंपन्या आहेत ते ज्या कॉम्पिटिशनला जे म्हणता येईल दाबून टाकतात किंवा त्यांच्या थ्रूच आपण आता इंटरनेट ऍक्सेस करू शकतो. मग हे सगळं रेग्युलेट कसं करायचं किंवा त्यांनी जो आहे टॅक्स ज्या कंट्रीमध्ये ते पैसे कमवतात त्या कंट्रीमध्ये ते टॅक्स पे करत नाहीत, टॅक्स हेवन्समध्ये जाऊन ते टॅक्स ज्याला म्हणता येईल वाचवतात. मग त्यासाठी सुद्धा एक ग्लोबल फ्रेमवर्क करायला हवं, जे की मागच्या वर्षी थोडीशी त्याला ग्लोबल मिनिमम टॅक्स बद्दल जी आहे ॲग्रीमेंट होत आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे जनरल टॉपिक्स आहेत हे ज्याला म्हणता येईल GS3चे, की ग्लोबल गव्हर्नन्स किंवा इंटरनेट ऍक्सेस किंवा बिग टेक कंपन्या त्यांचं जे आहे कॉम्पिटिशनला ते कशा प्रकारे दाबून टाकतात, समाप्त करून टाकतात आणि बेस इरोजन प्रॉफिट शिफ्टिंग जे आहे, अशी 4-5 मुद्दे यांनी बिग टेक बद्दल इथं बोललेले आहेत. किंवा क्रिप्टो करन्सीचं रेग्युलेशन असेल. SC कोटा फॉर दलित, मुस्लिम्स आणि ख्रिश्चन्स, ते कायद्यात ती तरतूद नाही अजून. सुप्रीम कोर्टाने ते मॅटर घेतलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने जर का दिलं तर दलित SC दलित आणि ज्याला म्हणता येईल मुस्लिम्स आणि ख्रिश्चन्स यांना सुद्धा, जे कन्व्हर्टेड आहेत त्यांना सुद्धा आरक्षण मिळेल. तर ही जी गोष्ट आहे यामधून ज्याला म्हणता येईल मिळायलाच हवं व्हल्नरेबल सेक्शन्सना. तर जेव्हा सुप्रीम कोर्ट काहीतरी जजमेंट देईल तेव्हा ते महत्वाचं होईल किंवा कॉन्क्रिटाईज होईल. CBI बद्दल बोलले की CBI कशा प्रकारे इंडिपेंडेंट नाहीये किंवा ज्याला म्हणता येईल केज्ड पॅरेट वगैरे म्हटलं होतं त्यांना. तर ते सगळं ओल्ड वाईन इन न्यू बॉटल, सगळ्या जुन्याच गोष्टी आहेत की CBI इंडिपेंडेंट कसं नाही, गव्हर्नमेंट कसं त्यांना इंडिपेंडेंटली फंक्शन करू देत नाही वगैरे वगैरे. हे हिजाबचा इश्यू, ते नंतर कुर्दिश प्रॉब्लेम, तो जो सिरियन कुर्द होते तिथं जे ISISने वगैरे त्यांच्यावर हल्ले केले किंवा जे आहेत इंडिपेंडंट ते बशर अल असद पासून सुद्धा वेगळं व्हायला बघत होते, पण मग रशियाने त्यांच्यावर हल्ले वगैरे केले. असं ते थोडं IRचं टॉपिक आहे, पण आपल्याला कोणी असं सहसा त्यात जाऊन कोणी विचारत नाही. पण सौदी अरेबिया असो किंवा इराण असो, हे रेग्युलर असे हिजाब प्रोटेस्ट तिथं होत असतात. स्त्रियांचं म्हणणं आहे आम्हाला स्वातंत्र्य हवं. तर ते काइंड ऑफ त्यांचा थोडासा लोकल इश्यू आहे तो. नॅशनल जी ॲक्रेडिटेशन काउन्सिल आहे आपली, ती हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सना ग्रेडिंग देत असते, रेटिंग देत असते. आपल्यासाठी एवढंच कामाचं आहे. कॉन्ट्रोवर्सी जी आहे की त्यांनी व्यवस्थित केलं नाही किंवा काही पॅरामीटर बघितले, काही बघितले नाही, तर ते काही आपल्यासाठी इश्यू नाही. फक्त हे प्रिलिमसाठी MCQ म्हणून तेवढं कामाचं आहे की ते रँकिंग देत असतात. नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल. इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड्स ऑफ इंडिया याबद्दल आहे, छोटे मोठे अमेंडमेंट येत असतात तो लॉ व्यवस्थित करण्यासाठी, त्याबद्दल काही कोणी विचारणार नाही. इन्सॉल्वन्सी आणि बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया, नंतर तो लॉ जो आहे आपला IBC, तर तो जेव्हा स्टॅटिकचा सिलेबस जो पूर्ण जर का माहीत असेल तर या छोट्या मोठ्या चेंजेसला काही अर्थ नाही. नवीन ड्राफ्ट लॉ येतोय आपला IT ऍक्ट, तो जेव्हा येईल किंवा थोडासा फायनलाइज होईल त्याचा ड्राफ्ट, तेव्हा आपण बघूया. क्वीन बद्दल चालू आहे, त्याचा आपल्याला काही आता गरज नाही. ही एक न्यूज आपल्यासाठी कामाची आहे की बिडेन म्हणताय की US फोर्सेस विल डिफेंड तैवान अगेन्स्ट चायनीज इन्व्हेजन. तर याचं काय आहे की चायनीज इन्व्हेजन जर का झालं असलं, इतके दिवस जे होतं स्ट्रॅटेजिक अँबिग्युइटी होती अमेरिकेची की आम्ही हल्ला करणार नाही, म्हणजे करू किंवा नाही करू ही अँबिग्युइटी होती की आम्ही तैवानला मिलिटरी हेल्प देणार आहे का नाही, हे स्पष्टपणे इतके दिवस बोलत नव्हतं. अजूनही ऑफिशियल पॉलिसी जी आहे व्हाईट हाऊस म्हणतं की अमेरिका म्हणतं की आमची स्ट्रॅटेजिक अँबिग्युइटीचीच आहे. पण बिडेन हे जे आहे त्यांनी 2दा-3दा बोललंय की आम्ही डिफेंड करू. तर यातून जो सिग्नल घ्यायचा आहे आपल्याला की ते म्हणतायत आम्ही येऊ आणि तैवानला डिफेंड करू चायनाच्या विरुद्ध. तर जे म्हणता येईल हे एक युद्धाची पॉसिबिलिटी आहे किंवा चायनासाठी डिटरन्स, निदान ते स्टेटमेंट तरी आहे, किंवा त्यांच्यातले टेन्शन्स अजून वाढणार आहेत या गोष्टींमुळे. मग चायना त्याला विरोध करेल किंवा म्हणेला असं कसं तुम्ही असं कसं बोलू शकता, आमची युनिटी आहे, नॅशनल युनिटी वगैरे किंवा टेरिटोरियल इंटिग्रिटी. तर जे म्हणता येईल हा इश्यू जेव्हा आता थोडासा चिघळणार आहे असं दिसतं.
आता आपण बघूया द हिंदू. तर द हिंदू मध्ये आज काय आहे, फ्रंट पेजवर डेथ पेनल्टी बद्दल आहे. तर ते आपण बोललं की फेअर हिअरिंग मिळायला हवी त्या अक्युज्डला, याबद्दल आपण बघितलंय. नंतर बिडेन जे म्हणत आहेत ते डिफेंड तैवान करणार आहेत, हे जो आपण जस्ट बोललोय. काश्मीरमध्ये सिनेमा चालू होणार आहेत. हिजाब केस आणि इसेन्शियल प्रॅक्टिसेस डॉक्ट्रिन, ही ती जी इसेन्शियल प्रॅक्टिस कोणत्या रिलिजनच्या कोणत्या आहेत आणि ते सुप्रीम कोर्टाने डिसाईड केले ही डॉक्ट्रिन. आणि जेव्हा यामधून काहीतरी सबस्टॅन्शियल या केसचं हिअरिंग येईल तेव्हाच आपण करू. कर्नाटक हायकोर्टाने जे बोललेलं आहे की क्लासरूममध्ये जे आहेत तुम्हाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन रिलिजन बद्दल नाही, ती एक क्लासरूम आहे, ऑफिशियल ज्याला म्हणता येईल स्पेस आहे असं. किंवा कर्नाटक गव्हर्नमेंटचा जो लॉ आहे तो काही ज्याला म्हणता येईल स्पेसिफिकली अँटी हिजाब नाहीये किंवा कोणाला टार्गेट करत नाही, असं कर्नाटक हायकोर्टने म्हटलंय. आता सुप्रीम कोर्ट याचा काय घेतं अर्थ ते आपण बघूया. इंडिया सोबत ट्रेड न केल्यामुळे पाकिस्तानचे पीपल सफर होत आहेत. आपल्याकडून स्वस्त मग त्यांना धान्य वगैरे मिळू शकतं, साखर वगैरे ज्या दैनिक जीवनावश्यक वस्तू आहेत किंवा इतरही गोष्टी आहेत, तर ते सफर होत आहेत उगाच असं यांनी म्हटलंय. ते आपल्याला माहीतच आहे. इथं थोडी ऍक्सेस घेतलाय की कशी कशी जस्टिस आहेत. स्ट्रॉंग एक्झिक्युटिव्ह आहे सध्या, तर मग ज्युडिशियरी सोबत त्यांचं थोडंफार क्लॅशेस तर होतच, पण ज्युडिशियरी कसं स्वतःला ऍजर्ट करत आहे असं त्यांनी थोडा स्टॉक घेतलेला आहे. आणि हे जनरल ट्रेंड्स आहेत आणि याच्यावर असं डायरेक्ट म्हणून कोणी प्रश्न विचारत नसतं. एक्झिक्युटिव्ह ज्युडिशियरी सेपरेशन किंवा ज्याला म्हणता येईल ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम किंवा ओव्हर रीच, ह्या गोष्टींबद्दल थोडंसं आहे. स्कॅन्डिनेव्हियन सोशल डेमोक्रेसी यांनी स्वीडनमध्ये फार राईट विंग पार्टीचं जे आहे त्यांचा प्राईम मिनिस्टर बनणार आहे, त्याबद्दल हे आर्टिकल आहे. की कसा चेंज येत आहे युरोपमध्ये वगैरे, किंवा तिथं फार राईट पार्टीचा राईज होतोय. फ्रान्समध्ये मरीन ले पेन आहेत, ऑस्ट्रिया हंगेरीमध्ये आलेले आहेत राईट विंग. नंतर सध्या स्वीडनचा इश्यू सुरू आहे, किंवा ज्याला म्हणता येईल फ्रान्सची इमॅन्युएल मॅक्रॉन पण भरपूर राईट विंग मानले जाऊ शकतात जर का आपण ट्रेडिशनल स्टँडर्ड्स वापरले तर. नंतर जगभरात बघायचं तर ओव्हरऑलच जे म्हणता येईल नॅशनॅलिस्टिक फिलिंग किंवा राईट विंग फिलिंग्स यांचं रिसर्जन्स आहे. एक ब्राझीलमधले बोल्सोनारो आहेत, अमेरिकेत ट्रम्प होते. तर हे सगळे जे आहेत याचं कुठंतरी रूट 2008च्या फायनान्शियल क्रायसिसमध्ये होतं आणि लोक त्यानंतर इमिग्रेशन नको, आपले जॉब्स वाचवायला हवेत वगैरे वगैरे. नंतर सिरिया वगैरेतले जे इश्यू झाले त्यामुळे युरोपमध्ये खूप जास्त रिफ्युजी केले त्यांचं. मग त्यामुळे त्यांच्या सोशल सिक्युरिटी गव्हर्नमेंटवर ताण आलेला आहे, गव्हर्नमेंट फंडवर, किंवा थोडे लोकल प्रॉब्लेम्स झालेले आहेत सोसायटीला. तर त्या सगळ्या गोष्टींमुळे फार राईट पार्टीज जे आहेत त्यांचं रिसर्जन्स होत आहे वर्ल्डमध्ये, स्पेशली युरोपमध्ये. आणि त्यांच्या जी डेमोक्रेसी आहे ती सोशलिस्ट आहे. ते आपल्याला माहिती आहे, नॉर्डिक कंट्री खूप जास्त वेलफेअर आहेत, लेबर युनियन्स वगैरे स्ट्रॉंग आहेत, वेलफेअरिस्ट अप्रोच खूप जास्त आहे तिथे. 4 days वीक वगैरे आता सध्या त्यांचा वर्क वीक बनवणं चालू आहे. तर आता बघूया, म्हणजे एवढंच आपल्या कामाचं आहे, बाकी काही कोणी आपल्याला याबद्दल विचारणार नाही. इथेरियम जी क्रिप्टोकरन्सी आहे त्यांनी अशी एक टेक्नॉलॉजी आणली थोडीशी, त्यांचं जे की ते आता एनर्जी कमी कंझ्युम करतील. ते जे लेजर ठेवतात म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं जे रेकॉर्ड ठेवतात त्यांच्यासाठी आता त्यांनी नवीन मेथड आणली आणि त्याद्वारे एनर्जी कमी लागेल. हे ज्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आधारित क्रिप्टोकरन्सी आहेत त्यांचं एक ज्याला म्हणता येईल क्रिटिसिझम आहे की त्यांना एनर्जी खूप लागते, कार्बन फुटप्रिंट खूप जास्त आहे. तर त्यासाठी इथेरियमनं असं नवीन केलंय. पण ओव्हरऑलच जे म्हणता येईल क्रिप्टोकरन्सी किंवा त्याचं रेग्युलेशन हा एक ज्याला म्हणता येईल खूप मोठा मुद्दा आहे. आणि या छोटासा चेंज जो आहे त्याला ना याच्यावर कोणी प्रिलिम्सला विचारणार ना मेन्सला विचारणार. त्यामुळं जनरल नॉलेजसाठी एक एवढं जरी माहीत असलं की त्यांनी नवीन आणलंय ज्यांना एनर्जी कमी कन्झ्युम होणार, एवढं सफिशियंट आहे. लखीमपूर खेरीचा इश्यू आहे ते डिफेन्स शोज मूव्ज आउट ऑफ कॅपिटल. जे एअरफोर्स वगैरेचे डिफेन्स शोज होते इयरली ते आता नॅशनल कॅपिटलमध्ये न घेता बाहेर घेण्यात येतील. राजनाथ सिंग इजिप्तच्या व्हिजिटवर आहेत आणि आपली डिप्लोमसी ओव्हरऑल कशी वाढते किंवा विविध देशांशी आपण कोलॅबोरेशन कसं वाढतंय हे याचं
द्योतक आहे की इजिप्तमध्ये आपलं ट्रेडिशनली त्यांच्यासोबत काही खूप जास्त डिफेन्स रिलेशनशिप वगैरे नाहीत, पण आपण नवीन नवीन मार्केट किंवा आलाय हंट करत आहोत आणि ते त्यामधून तेवढं दिसतंय. चायनाने जे आहे टेररिस्ट जे आहेत पाकिस्तानी, जे 26/11 ज्याला म्हणता येईल रिस्पॉन्सिबल होता मीर नावाचा, ते आपण प्रपोजल दिलं होतं की युनायटेड नेशन्सने त्याला टेररिस्ट म्हणून घोषित करावं, पण ते चायनाने ती मूड ज्याला म्हणता येईल ब्लॉक केली. आता डेली म्हणजे भरपूर, आता हे तिसऱ्या चौथ्यांदा झालंय, दर महिन्यात एकदा आपण कोणता तरी टेररिस्ट, मसूद अझहरचा मुलगा वगैरे, त्यासाठी पण काही दिवसाआधी केलं होतं आपण आणि चायनाने ब्लॉक केलं होतं. तर पाकिस्तानची इमेज खराब होऊ नये किंवा पाकिस्तानवर सँक्शन्स लागू नये, किंवा जर काही UN डेझिग्नेटेड टेररिस्ट खूप जास्त पाकिस्तानात आहेत आणि ते मोकळेपणाने फिरतायत, तर मग ते FATFच्या रिव्ह्यूमध्ये ते येणार किंवा पाकिस्तानला अजून प्रॉब्लेम होणार. तर या सगळ्या गोष्टीमुळे चायना आपली कॅपिटल खर्च करून जे आहे हे मूव्ह ब्लॉक करतो, पण त्याची त्यांना पॉलिटिकल कॉस्ट आहे. जशी आपल्याला वेस्ट सोबत वेस्टचे निर्बंध झुगारून रशिया सोबत ज्याला म्हणता येईल रिलेशन ठेवायचे तोटे आहेत, तसेच आपल्याला चायनाला जे आहेत आपलं पॉलिटिकल कॅपिटल वापरून टेररिझम डिफेंड करण्याचे तोटे आहेतच. विंडफॉल टॅक्स बद्दल हे छोट्या मोठ्या न्यूज आहेत, त्या काही आपल्या म्हणजे एवढा इश्यू नाही. इंटरनॅशनल फायनान्शियल कॉर्पोरेशन जी आहे, वर्ल्ड बँकची एक आर्म आहे 5 पैकी, तर त्याने इंडियाला लेंडिंग वाढवावी असं आपल्या फायनान्स मिनिस्टर म्हणत आहेत. कारण की आपली ओव्हरऑल इकॉनॉमी वगैरे वाढत आहे किंवा आपल्या गरजा वाढत आहेत किंवा क्लायमेट चेंजसाठी सुद्धा. हे स्पोर्ट्स पेज आहे. तर हेच होतं आजचं न्यूजपेपर अनालिसिस. थँक्यू.